भ्रष्टाचारी गोळा करणारी भाजपची कचरा गाडी, खोट्या डिग्रीसारखी खोटी वंशावळ आणू नका, उद्धव ठाकरेंची भाजपवर तुफान टीका. नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीचा काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की. शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास बाळासाहेब आठवतील. पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना डिवचलं. उद्धव ठाकरेंच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवल्याचा फडणवीसांचा दावा, तर राहुल गांधी आणि केजरीवालांसाठी पाकिस्तानातून ट्विट होत असल्याचा फडणवीसांचा आरोप. 70 कोटींचा उपमुख्यमंत्री मग मुख्यमंत्री, किती कोटींचा उद्धव ठाकरेंचा मोदी आणि शहांना खडा सवाल. मोदींनी भूमिपूजन केलेल्या मुंबईतील एक तरी रस्ता पूर्ण झालाय का, आदित्य ठाकरेंचा मुंबईकरांना सवाल. पंतप्रधान मोदींचा मुंबईच्या घाटकोपरमध्ये रोड शो, 2.5 किलोमीटरच्या रोड शोच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन. पंतप्रधान मोदींच्या रोड शोला उपमुख्यमंत्री अजित पवारांची मात्र दांडी, तब्येत बरी नसल्याचं दिलं अजित पवारांनी कारण. मतवे निघतात तेव्हा 90% मतदान होतं, तुम्ही गाफील राहिलात तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. गिरीश महाजनांचा महायुतीच्या मतदारांना मतदानाचं आवाहन. तुमची स्वप्ने माझा संकल्प, 4 जून नंतर देखील याच ताकदीनं काम करणार, पंतप्रधान मोदींचं जनतेला आश्वासन. मोदींचा राजकीय प्रवास म्हणजे अग्निपथ, ते जे बोलतात तेच करतात, एकनाथ शिंदेंची स्तुती सुमना. पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी शासकीय यंत्रणेचा वापर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप. भाजपचे लोक सत्ता पिपासू, दुर्घटना घडली त्याच ठिकाणी रोड शो करणं चुकीचं, मोदींच्या रोड शोवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची टीका. नारायण राणेंना मतदान करण्यासाठी पैसे वाटप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईकांचा आरोप. महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल देसाईंना काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध. विरोधक औरंगजेबाच्या तत्वावर चालतायत, कल्याण उमेदवार श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील होर्डिंगचा 8 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट होणार, महापालिका करणार तत्काळ सर्वेक्षण. सीए कायद्याच्या अंतर्गत केंद्र सरकारनं 14 लोकांना दिलं भारतीय नागरिकत्व, केंद्रीय सचिव अजय कुमार भल्ला यांनी दिलं प्रमाणपत्र. संगमनेरमध्ये अवकाळी पावसाची तुफान बॅटिंग, तर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.